सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तसंच बघा आज 1 जानेवारी आहे। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा। तसंच नवीन वर्षावरती तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा नक्की चालू करा। ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली त्यांना खूप चांगला अनुभव आणि रिझल्ट आलेला आहे। तसंच तुम्ही सुद्धा स्वतः धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा आणि अनुभव आणि रिझल्ट घ्या। जसे की नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा आपले अडकलेले पैसे असतील किंवा कोणतीच कामं होत नसतील किंवा लक्ष्मी माता घरामध्ये स्थिर राहत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गावरून आपले पैसे जातात, म्हणजे की दवाखाना असेल किंवा अनावश्यक खर्च होतो आपला प्रत्येक महिन्यामध्ये। म्हणजे येण्याची वाट पगाराचे एकच रस्ता असतो पण जाण्याचे मार्ग हे अनेक असतात। तर अशा वेळी बघा ही धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा आहे ती सगळ्यात प्रभावी आणि उत्तम आहे, कारण माता लक्ष्मीला आवडणारी सेवा ही स्वतः मी केलेली आहे आणि मला चांगला अनुभव रिझल्ट आल्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे। ज्या ताईंनी घेतलंय त्यांना सुद्धा चांगले अनुभव रिझल्ट आलेला आहे। घरी वातावरण प्रसन्न आणि मंगलमय वाटतं। तर ज्या ताईंना ह्याचा चांगला अनुभव आलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये तसं सांगावं। बऱ्याच ताईंनी आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केले, जी सेवा माहिती नव्हती ती सेवा तुम्हाला माहिती झाली आणि त्या सेवेमधून तुम्हाला एक चांगलं फळ आणि चांगला रिझल्ट मिळतो, त्यामुळे खूप आनंद वाटतो। कारण एखादी सेवा अशीच नाही सांगितली पाहिजे, त्या सेवेतून स्वतःला अनुभव आला पाहिजे, त्या सेवेतून प्रत्येकाचं कल्याण झालं पाहिजे किंवा प्रत्येकाला त्या सेवेचं फळ मिळालं पाहिजे, तरच त्या सेवेला काहीतरी अर्थ राहतो। तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे बघा, बऱ्याच ताईंनी मागवलेला आहे। हा पितळेमध्ये आहे, प्युअर ब्रास मध्ये हा धनलक्ष्मी कुंचन आहे। तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता, उपलब्ध आहे। जर कधी स्टॉक आउट झाले तर तुम्ही बुकिंग करून ठेवा, तुम्हाला ते मिळतील। तसंच बघा हळदी कुंकवाचे करंडे सुद्धा आपल्याकडे मिळतात। ह्याच्या बघा असं शंख चक्र गदा असे ह्याच्यावरती शुभ चिन्ह आहेत बरं का। तसंच बघा पादम, असं पादम म्हणून जे हळदी कुंकू करंडे आहेत ते खूप ताईंना हवे होते, ह्याला पादम म्हणतात। तर बघा खूप सुंदर असे चांदीचे हळदी कुंकवाचे करंडे आहेत, तुम्ही बघू शकता। क्वालिटी म्हणाल तर एकदम छान आहे आणि ही प्युअर चांदी आहे बरं का। खूप सुंदर क्वालिटीचे चांदीचे पादम हळदी कुंकू करंडे आहेत। ज्यांना हवे आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, फक्त व्हॉट्सअप मेसेज करा। क्वालिटी बघू शकता किती सुंदर आहे, हे प्युअर चांदीमध्ये हळदी कुंकवाचे करंडे आहेत। तसंच बघा जसं की माझ्या देवघरामध्ये तुम्हाला कमळाचे करंडे दिसतात, तसे कमळाचे करंडे सुद्धा तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध केलेले आहेत। बऱ्याच ताईंना तेवढे मोठे घेणं शक्य नाहीये, तर बघा त्याच्यामध्ये असे छोटेसे कमळाचे करंडे तुम्ही बघू शकता, छोटेसे कमळाचे करंडे। ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। छोटेसे कमळाचे हळदी कुंकू करंडे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअपला मेसेज करा, छोटेसे चांदीचे करंडे। तसंच बघा धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकण्यासाठी पंचरत्न हवे होते, तर प्युअर पंचरत्न आहेत, ओरिजिनल पंचरत्न आपल्याकडे मिळतात। तर तुम्ही हे सुद्धा पंचरत्न सुद्धा घेऊ शकता। मोती आहे, पोळा आहे, ह्याच्यामध्ये सगळे 5 रत्न आहेत। माता लक्ष्मीला आवडणारे सगळे रत्न ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत। तसंच बघा उधळायची फुलं, माता लक्ष्मीची आपण सेवा करतो त्यावेळेस ही उधळायची फुलं असतात, तर आपण ही फुलं टाकून लक्ष्मीचा मंत्र म्हणतो किंवा धनलक्ष्मीचं कुंचन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही 5 फुलं किंवा 2 फुलं, म्हणजे जसं तुम्हाला शक्य असेल तशी तुम्ही ही फुलं टाकू शकता। तसंच बघा कमळाचं फुल माझ्या धनलक्ष्मी कुंचनवरती होतं, बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेलं आहे। हे चांदीचं प्युअर कमळाचं फुल आहे, तुम्ही बघू शकता। हे एकदम छोटा साईज आहे बरं का, माझा आहे तो मोठा आहे। जसं की बऱ्याच ताईंनी घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये मोठाही मिळतो, तर हा छोटा साईज आहे त्याच्यामध्ये कमळाचा, म्हणजे हा मीडियम आहे, त्याच्यापेक्षा एकदम छोटंसं पण आहे। तसंच बघा हे हळकुंड आहे, कारण लक्ष्मी मातेला चांदी प्रिय आहे, त्यामुळे आपण त्या धनलक्ष्मी कुंचनमध्ये चांदीचे रत्न टाकून, तांदूळ टाकून, कवड्या गोमतीचे वगैरे टाकून तो भरायचा आहे। तर हे बघा असं हळकुंड आहे चांदीचं, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तसंच बघा लवंगा, म्हणजे तुम्ही 7 लवंगा घ्यायच्या आहेत, 7 लवंगा त्या कुंचनमध्ये टाकायच्या आहेत, 7 किंवा 11। खूप सुंदर अशा ह्या लवंगा आहेत, तर ह्या लवंगाचं तुम्ही खरेदी करू शकता। स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तसंच बघा श्रीफळ, एकदम छोटासा हा नारळ आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सगळे रत्न मी कॅमेरा बॅक करून दाखवले जातील। खूप सुंदर असा हा नारळ आहे, श्रीफळ म्हणतात ह्याला, हा सुद्धा ऑर्डर करू शकता। तसंच बघा हे सगळ्यात छोटं कमळाचं फुल आहे, तुम्ही धनलक्ष्मी कुंचनमध्ये तुम्ही हे छोटं सुद्धा कमळाचं फुल टाकायला घेऊ शकता, एकदम छोट्या साईजचं कमळाचं फुल। तसंच बघा
शुभ मुहूर्तावरती नवीन वर्षाच्या म्हणजे आज 1 जानेवारी आहे 2024, तर तुम्ही आजच्या दिवशी अशा छानशा माता लक्ष्मीच्या पादुका ऑर्डर करू शकता. माता लक्ष्मीच्या सुंदर अशा चांदीच्या पादुका आहेत. माझ्या पण देवघरात आहेत, तुम्ही बघताय त्या, तुम्ही ऑर्डर करू शकता. ह्याच्यावरती शुभ चिन्ह आहेत माता लक्ष्मीच्या चांदीच्या. छान अशी पावलं आहेत. तुम्ही ही पावलं सुद्धा चांदीची घेऊ शकता. कोणी पावलं म्हणतं, कोणी आईचे पादुका म्हणतं, म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे त्याला नाव देत असतात. तसंच बघा चांदीच्या अक्षदा आहेत. अशा ह्या चांदीच्या अक्षदा आहेत, तुम्ही बघू शकता. धनलक्ष्मी कुंजवर टाकण्यासाठी तुम्ही 7 किंवा 11 अशा अक्षदा घ्या. 21 घेतल्या तरी चालतात. तसंच बघा मोती, ओरिजिनल मोती आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पण दाखवली जाईल. तसंच अशा गुंजा असतात, ह्याला असं गुंजा म्हणतात. गुंजा म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असतात किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी तो गुंजाचा उपाय करतात बरं का. ह्या गुंजावरती माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा 108 वेळा आणि ह्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ह्याला असं अत्तर लावायचं गुलाबाचं किंवा केवड्याचं आणि हे अशा पोटली बांधून ठेवायचं आपल्या तिजोरीमध्ये. तसंच बघा हा छोटासा बाळकृष्ण आहे. हा म्हणजे ज्या ताईंना संतती प्राप्ती होत नाही त्याने धनलक्ष्मी कुंचनची सेम सेवा करायची आणि त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवायचंय. हा चांदीचा बाळकृष्ण आहे, एकदम छोटा आहे बरं का. तुमच्या बजेटमध्ये तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला वस्तू पुन्हा एकदा दाखवल्या जातील. तसंच बघा हे छोटंसं बेलपत्र आहे ओम नमः शिवायचं चांदीचं. 2 साईजची बेलपत्र अवेलेबल आहेत. जे हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा. तर हे अशा गोष्टी आपल्याकडं मिळतात चांदीमध्ये. आणि धनलक्ष्मी कुंचनची सेवा आज नवीन वर्षावरती बुक करा. तुमच्या धनलक्ष्मी कुंचनची पूजा आम्ही करून देणार व्हिडिओवर. कारण कसं असतं की प्रत्येक गोष्ट ही एक पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक त्याच्यामध्ये यावी लागते. एखादं आपल्या घरातलं जरी भांडं असेल चहाचं किंवा कवशी असेल तर आपण तिला कसं प्रेमाने घासतो आणि आपल्या घरातल्या वस्तू ह्या आपल्या डोळ्याला आपल्या नजरेला सुंदर वाटतात किंवा आपल्याला त्या गोष्टीची सवय झालेली असते. तसंच बघा प्रत्येक गोष्ट ही श्रद्धेनेच फळ देते. तुम्ही जसं जपाल, तुम्ही जसं कराल तसंच तुम्हाला त्याचं फळ रिटर्न मिळतं. कारण बघा कवशी आपण रागाने ठेवली आणि प्रेमाने ठेवली, रागाने ठेवली ती फुटते आणि प्रेमाने ठेवली की ती अगदी आकर्षित दिसते. म्हणजे खूप काही गोष्टी अशा असतात की आपल्या प्रत्येक गोष्टीवरती आपलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असायलाच पाहिजे. तसंच बघा आम्ही धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा आहे ती स्वतः करून तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतो. तर प्रत्येक गोष्टीची सेवा होते. बऱ्याच ताई म्हणतात की ऑनलाईन एवढ्याला मिळतो, तुमच्याकडे असाच मिळतो. पण कसं असतं की ऑनलाईन तुम्ही जे खरेदी करता ती तुम्ही क्वालिटी बघितली का, तुम्ही तो हातात घेतला का, दिसाय सेम दिसतो पण शेवटी क्वालिटीमध्ये फरक असतो, साईजमध्ये फरक असतो. आणि धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायला बरोबर 1 तास लागतो. तुमचे जे धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला जे घरपोच मिळतात ना ती सेवा करायला हळकुंड तांदूळ त्यात असतातच ऑलरेडी, मी तुम्हाला टाकून देते प्रत्येकाला. तर त्याची मी विधिवत पूजन केलं असतं. प्रत्येक गोष्टी मंत्रोपचार होते, 1 तास त्याला द्यावा लागतो. तर तुमच्यापर्यंत अशा ह्या गोष्टी पोहोचतात विधिवत पूजन वगैरे करून. तर ज्यांना हवा असेल ते लवकर ऑर्डर करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे, व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल कुणीही करू नका, फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. आणि तुम्हाला हे सगळं जे वस्तू घ्यायचे आहेत ते तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते कशा दिसतात. तर बघा असे हळदी कुंकू करंडे आहेत, ह्याला पादम म्हणतात. कारण साऊथ इंडियन जास्त ह्यात ते वापरतात सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीची. तिरुपती, चेन्नई अशा ठिकाणी हे करंडे वापरले जातात कारण ह्याला पादम म्हणतात. तर हे पादम करंडे आहेत, हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. दोन्हींच्या प्राइस सेम आहेत, फक्त हे जड आहेत. कमळाचे जे करंडे आहेत ना ह्याचं जास्त वेट जड आहे. तर हे पण खूप सुंदर असे चांदीचे करंडे आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही ऑर्डर करा. तसंच बघा पंचरत्न, तुम्हाला जे पंचरत्न हवे होते माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तेही पंचरत्न आहेत. तसंच बघा हा धनलक्ष्मी कुंचन आहे, तुम्ही बघू शकता. हा धनलक्ष्मी कुंचन आहे. त्याच्यानंतर तसंच बघा ह्या चांदीच्या लवंगा आहेत. तुम्ही ह्या 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता किंवा 11 घेऊ शकता आणि खूप जड आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत. तसंच बघा हे श्रीफळ, म्हणजे ह्याला आपण नारळ म्हणू शकता तुम्ही. हे श्रीफळ आहे, हे सुद्धा तुम्ही चांदीचं घेऊ शकता. तसंच बघा मोती, जे ही मोती आहेत ते सुद्धा तुम्ही
5, 7 किंवा 11 अशा क्वांटिटीमध्ये घ्या. माता लक्ष्मीचं धनलक्ष्मी कुंचनची सेवा करताय तर. त्याच्यानंतर बघा तुम्हाला हळकुंडसुद्धा चांदीची आपल्याकडे मिळतात. श्रीफळ झालं. आता तुम्हाला गुंजा दाखवते. म्हणजे लक्ष्मी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या गुंजांचा खूप मोठा फरक पडतो बरं का. हे गुंज आहेत ते कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून एका पोटलीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहेत. तसंच बघा हे हळकुंड आहे. तर हे हळकुंड जे आहे ते तुम्ही हे चांदीचं हळकुंडसुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचमध्ये टाकू शकता. तसंच बघा हे फूल आहे. म्हणजे कमळाचं चांदीचं फूल आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तसंच बघा ज्या ताईंना संतती प्राप्ती हवी आहे किंवा त्यांना आई व्हायचं आहे तरी धनलक्ष्मी कुंचनची सेम सेवा करून त्याच्यावरती बाळकृष्ण ठेवायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे. तसंच बघा आज नवीन वर्षावरती बऱ्याच ताईंनी चांदीच्या पावलं माता लक्ष्मीची खरेदी केलेली आहे. त्याचं सुद्धा विधिवत पूजन करून तुम्हाला घरपोच मिळणार. तर बघा ह्या माता लक्ष्मीच्या चांदीची पावलं आहेत. ह्याच्यावरती शुभचिन्ह सुद्धा आहेत. तसंच बघा अक्षदा चांदीच्या अक्षदा बऱ्याच ताईंनी घेतलेल्या आहेत. तर तुम्ही 5, 7, 11, 21, 108 अशा क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊन धनलक्ष्मी कुंचनमध्ये सेवा करू शकता. तसंच बघा बऱ्याच ताईंना बेलपत्रसुद्धा हवे होते तर बेलपत्रसुद्धा आलेले आहेत आपल्याकडे. ओम नमः शिवाय. तुम्हाला ज्या वस्तू हव्या आहेत चांदीच्या त्या तुम्हाला सगळ्या घरपोच मिळतील. तसंच बघा उधळायची फुलंसुद्धा आहेत आपल्याकडे. तर उधळण्यासाठी जे फुलं लागतात जसं की माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत आपण फुलं असं टाकत असतो. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं म्हणत म्हणत फुलं टाकतो. ती फुलंसुद्धा आपल्याकडे मिळतात. तसंच बघा हे पारिजातकचं फूल आहे. हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतं. हे सुद्धा तुम्ही जर तुम्ही घरामध्ये जर तुमच्या मंगल कलश म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण कलश स्थापन करतो त्यामध्ये एक कवडे, गोमती चक्र आणि एक चांदीचं असं फूल टाकायचं आहे कायम. आणि चांदीची फुलं कोलगेटनं घासायची आहेत. एकदम चांदीसारखे चमकतात. तर तुम्ही फुलंसुद्धा घेऊ शकता. तर ही अशी सेवा आहे धनलक्ष्मी कुंचनची. तुम्ही सगळ्यांनी करा. तसंच बघा आपल्याकडे एक चांदीचा कलशसुद्धा मिळतो. तुम्ही तर बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. तर तुम्ही तो सुद्धा आजच्या दिवशी खरेदी करू शकता. कारण तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि तुमच्या कामामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्ही तो धनलक्ष्मी कुंचनची सेवा करा. त्यासोबत तो मंगलमय कलशसुद्धा तुमच्या देवघरामध्ये भरून ठेवा. अशी ही सेवा आहे. तर तुम्ही सेवा करा. लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण ज्यांना कुंचन हवे आहेत त्या ताईंनी सुद्धा लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे. तर ही बघा अशी उधळायची फुलं आहेत माता लक्ष्मीची. तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही फुलं घेता तेव्हा 1-2 क्वांटिटी नका घेऊ. 5, 7 किंवा 11 अशी फुलं घ्या. तर बघा खूप सुंदर अशी ही फुलं आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन वर्षावरती तुम्ही चांदीच्या ह्या वस्तूची किंवा धनलक्ष्मी कुंचनची खरेदी करा आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा सेवेला सुरुवात. गळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा.